नमस्कार, मी जान्हवी सावंत. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालंय. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. मुंबई महापालिकेत नगरसेवक ते महापौर असं त्यांनी काम केलेलं आहे. पुढे विरोधी पक्षनेता ते थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, त्यानंतर आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री आणि उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभा अध्यक्ष, यशाची अशी सतत चढती कमान असलेले मनोहर जोशी हे एक कल्पक नेतृत्व आज हरपलंय. आपल्या 4 वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक अभिनव योजना यशस्वीपणे राबवल्या. मुंबईतील उड्डाणपूल असो, दळणवळण क्षेत्रामध्ये त्यांनी क्रांती घडवून आणली. द्रुतगती महामार्ग, उड्डाणपुलासाठी 3700 कोटी रुपयांचा निधी त्यांनी उभारला. झोपडपट्टीवासियांना मोफत घरं, 1 रुपयामध्ये झुणका भाकर अशा विविध योजना त्यांनी राबवल्या. महाराष्ट्र टँकर मुक्त करण्याचा प्रयत्न देखील मनोहर जोशी यांनी केला. गावोगावी स्वच्छतागृहांची निर्मिती केली. नवीन शैक्षणिक धोरण, क्रीडा प्रबोधिनीची स्थापना, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, मातोश्री वृद्धाश्रम योजना, महाराष्ट्र कला अकादमीची स्थापना इत्यादी विविध उपक्रमांच्या माध्यमातून मनोहर जोशी यांनी आपल्या कारकिर्दीचा ठसा जनमानसावर उमटवलाय. अशा या अवलिया राजकारण्याला जय महाराष्ट्रची भावपूर्ण श्रद्धांजली. मनोहर जोशी यांचा जन्म आणि ते मूळचे कुठले यावर एक नजर टाकूयात. मनोहर जोशी हे मूळचे बीडचे. 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातल्या नांदवी गावामध्ये त्यांचा जन्म झाला. शिक्षणानिमित्त मनोहर जोशी हे मुंबईमध्ये स्थलांतरित झाले. बॅचलर ऑफ लॉ म्हणून त्यांनी पदवी घेतली. कला पदव्युत्तर पदवी देखील घेतली. शिक्षणानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी म्हणून ते रुजू झाले. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत विषयामध्ये ते पारंगत होते. तर मनोहर जोशी यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकूयात. जून 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना झाली. एप्रिल 1967 मध्ये शिवसेना पक्ष संघटनेमध्ये त्यांनी प्रवेश केला. तेव्हापासून आतापर्यंत 50 वर्षांपेक्षा अधिक काळ ते शिवसेनेमध्ये होते. शिवसेनेतील चढ उतारांचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मानले जातात. नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे. विधान परिषदेचे सदस्य, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री म्हणून ते कार्यरत होते. लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य ही पदं देखील त्यांनी भूषवली आहेत. सर्वप्रथम दादरमधून मुंबई महापालिकेमध्ये 1968 मध्ये नगरसेवक म्हणून ते रुजू झाले. मुंबईचे महापौर पदही त्यांनी 1976 ते 77 या काळामध्ये भूषवलं होतं. शिवसेना भाजपा युतीच्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री बनले. पहिल्यांदा शिवसेनेकडून विधान परिषदेमध्ये निवडून आले. लोकसभा सभापतीपदी 10 मे 2002 रोजी बिनविरोध निवडले गेले. लोकसभा सभापतीपदी 4 जून 2004 पर्यंत राहिले.